20 धावा आणि गोलंदाजी करत असताना 2 मोहरे ज्यांनी गारद केले आणि आदरणीय सन्मान्य श्रीयुत रितेश शाह सर आहेत आमच्या मुख्य व्यासपीठावरती आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण देतो आहोत मॅन ऑफ द मॅच. कुणाल ठरतायत. एक जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु आम्हाला एक्स्ट्रा खेळाडू द्या प्लीज. मी विनंती करीन हेड ऑफिस संघ तुम्ही लक्षात घ्या आणि आम्हाला एक्स्ट्रा खेळाडू इथे पाठवा. रितेश सर, या वेळेला आपण पाहताय सामन्याला सुरुवात होईल आणि 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला जर आपण पाहिलं सुरेश आणि एका बाजूला करण. नावामध्ये रण आहेत, ह्या धावा बनवाव्या लागतील. एका बाजूला सुरेश यांना आपण पाहू शकाल, पहिलाच बॉल ज्यांच्यासाठी अनप्लेएबल, चांगला बॉल. गणेश गोलंदाजी ट्रॅकवरती समोरच्या दिशेने कैलास स्टेप आउट करून इंटू गॅप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण. अगदी शेवटच्या क्षणी स्वतःला स्ट्रेच केलं आणि बॉल आतमध्ये ठेवला. कौशिक राऊत यांना आपण पाहू शकाल, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. धन्यवाद. धावसंख्या जर आपण फलकावरती पाहिली तर थँक्यू. षटक संपल्यानंतर तुम्हाला संधी मिळेल, लक्षात घ्या. मॅच चालू असताना प्लीज सहकार्याची गरज आहे. 2 बॉल आणि 2 धावा. गोलंदाज तयार. राऊंड डिस्टन्स. यावेळेला पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून इनसाइड आउटचा फटका. कौशिक पुन्हा एकदा पोहोचतायत आणि खऱ्या अर्थानं ॲक्युरेट फेकी, परंतु रनआउटची दाट संधी. करण इथे मात्र आपण पाहतोय डायमंड डकचा शिकार. फलंदाज बाद. कौशल श्रॉफ आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे नुकताच दाखल झालेत. अगदी मजबूत बांध्याचे. इंजमाम उलगची अगदी बॉडी लँग्वेज आपल्याला बघायला मिळत आहे आणि त्या पद्धतीची आता फलंदाजी देखील करावी लागेल, कारण ज्या पद्धतीनं तुम्हाला जे विश्लेषण केलं जातं त्या पद्धतीनं तुम्हाला खेळ देखील करावा लागेल. फक्त इथून म्हणून चालणार नाही. इथे दुसऱ्या धावेचा मोह त्यांना आवरण्याचा झाला. दोघांमधलं कम्युनिकेशनची साधनं बंद झाली, संपर्क संपला आणि इथे मात्र आपण पाहतोय यस नो आणि वेट या शब्दांचा विसर पडल्यानंतर एका रुळावर 2 गाड्या पाहायला मिळाल्या आणि क्रिकेटमधील सर्वाधिक खराब विकेट अर्थात धावचीत, ह्या गोष्टी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्या. गोलंदाज तयार. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेटचा फटका केलाय. शॉर्ट पॉईंटचा क्षेत्ररक्षक आहेत पुढे. बघता बघता जीवाचा आटापिटा करत सिंगलला कन्वर्ट केलं आणि धावसंख्या जाऊन पोहोचले. एकनाथ सोगळे सर आम्हाला दर्शवत आहेत की 4 धावा. चेंडूंचा खेळ जर आपण तपासून पाहिला तर खऱ्या अर्थानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 4 वरती. पंचांचे 2 हात समांतर रेषेत अर्थात व्हाईट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. या व्हाईट बॉलनं स्कोर काढला. धावसंख्या 5. चेंडूंचा खेळ झालाय 4. एका बाजूला आपण पाहतोय फलंदाज आता स्ट्रायकिंग एंडला आहेत. कौशल श्रॉफ यांना आपण पाहू शकाल. गोलंदाज तयार. यावेळेला बॅटची कड. चेंडू मात्र शॉर्ट थर्ड मानला. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण. संघासाठी इथे 100% समर्पण करत असताना क्षेत्ररक्षक बघायला मिळत आहेत. एका बाजूला सिंगलनं स्कोर कार्ड आता पुढे चाललंय. हेड ऑफिस संघाला आपण पाहू शकाल बॅटिंग करत असताना. एका बाजूला प्रोडक्शन E17 क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि क्षेत्ररक्षण स्वीकारत असताना काय गोलंदाजी केली पहिल्या षटकात. ऑन साईडला केला फटका. मिड विकेटला प्रोटेक्शन मिळतंय. पेट्रोलिंग होईल, फेकेल आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं ॲक्युरेट फेकी जी असायला हवी होती. षटक संपलंय पहिल्या षटकांचा खेळ समाप्ती. अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते 7. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि श्रवण इंद्रियांना तरोताजा करणारा ऐकूया एक सुमधुर गीत.
थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात अनुफार्मा प्रीमियर लीग आणि अर्थातच आपण पाहतोय या स्पर्धेचं 5वं पर्व. पहिलाच बॉल अगदी खोलवर टप्प्याचा. फलंदाज सुरेश यांच्यासाठी अगदी अनप्लेएबल राहिला. गोलंदाजी ट्रॅकवरती निखिल आले आणि वेगवान गोलंदाजी, योग्य टप्पा, अचूक लाईन, बेधक मारा या अनेक गोष्टींचं एकत्रित समन्वय आपल्याला साधताना बघायला मिळाला. हातामधील कौशल्य वापरलं निखिल यानं आणि पहिलाच बॉल तिथे डॉट बघायला मिळाला. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं गोलंदाजीमध्ये थोडंसं व्यत्यय येते, रनअपमध्ये गफलत आणि योग्य वेळेत सावरलं की चेंडू फेकण्याआधी स्वतःला थांबवून घेतो. अदरवाईज जर तो चेंडू खराब राहिला, त्यावरती 6 धाव्यांची मोहर उमटली तर ती चूक पुन्हा सुधारता येणार नाही. गोलंदाज तयार. यावेळेला पुन्हा एकदा वेगासहित अचूक टप्पा बघायला मिळाला आणि खऱ्या अर्थानं वेग तुमच्याकडे योग्य असावा. अगदी मग आपण पाहतोय क्रिकेटच्या मैदानात असो, अदरवाईज आजचं तरुण पिढी जर आपण तपासून पाहिली तर बाईक चालवताना खऱ्या अर्थानं मागचा पुढचा विचार करत नाही. वेगेवरती भरपूर मोठ्या प्रमाणे स्वार असतात. माझ्या पप्पांनी मला चांगली गाडी घेऊन दिली, बुलेट घेऊन दिली, KTM घेऊन दिली की मग त्या गाडीचं वेग कसा हाताळावा याची मुलं विचार करत नाही. परंतु आईबाबांनी आपल्या मुलाला वयाच्या 18 ते 24 वर्षापर्यंत अगदी तळहाताच्या पोळाप्रमाणे जपलेलं असतं. परंतु मुलं हा विषय विसरतात. आईबाबांनी आपल्याला कशासाठी गाडी घेऊन दिले ह्या गोष्टी विसरतात आणि ज्या वेळेला वेग वाढला जातो, वेग आटोक्यात येत नाही, मग ॲक्सिडेंट होतात आणि स्वतः निघून जातात. परंतु आईबाबांच्या मनात आयुष्यभरासाठी तो डाग राहतो की आमचा मुलगा आज आमच्यामध्ये नाही. म्हणून मित्रांनो, क्रिकेटच्या माध्यमातून वेगेचा उल्लेख झाला तरी गाडी चालवताना वेगावरती आपल्याकडे नियंत्रण असायला हवं. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय शो शायनिंग, गाडी वेगानं चालवली म्हणजेच तुमचं आयुष्य सफल असं नाही. तुमच्या कर्तृत्वानं, तुमच्या कामानं तुम्ही शाईन व्हायला पाहिजेत. आणि निश्चित स्वरूपात वेग ज्या वेळेला उल्लेख झाला त्या अनुषंगानं हा छोटासा मेसेज. या स्पर्धेमध्ये 2 जरी खेळाडूंनी कानावरती घेतला आणि आपल्या घरी हा मेसेज पोहोचवला तरी देखील अनु प्रीमियर लीगमध्ये आम्ही कॉमेंट्री केली याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटेल. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते. आत्तापर्यंत जर आपण तपासून पाहिली तर अर्थात 10 धावा डबल डिजिटमध्ये स्कोर कार्ड जाऊन पोहोचतंय आणि धावसंख्यांचा जर विचार केला तर 10 वरती जाऊन पोहोचतंय. षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिले तर 2रं आणि अगदी शेवटचा बॉल. चांगली गोलंदाजी केली निखिलनं. वेगेसहित अचूक टप्पा, नियंत्रित लयबद्ध गोलंदाजी. ऑन साईडला फ्लिक ऑन द रिस्टचा फटका. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला. लॉंग ऑनचे खेळाडू पुढे सरसावले. तदनंतर आपण पाहतोय डिपिश काऊ कॉर्नर मधून प्रोटेक्शन मिळालं आणि बघता बघता आपण पाहतोय सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. धावसंख्या जाऊन पोहोचते 12 धावा. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे. थँक्यू सो मच. धन्यवाद. अतिशय सुंदर प्रेक्षकांना रिझवण्याचं काम करतात आमचे ऑर्केस्ट्रा प्रेमी. धावसंख्या जर फलकावरती आपण पाहिल्या तर 12 धावा, 2 षटकांचा खेळ संपलाय. हेड ऑफिस संघ थोडासा त्रस्त राहिला, स्ट्रगलमध्ये राहिला कारण धावांचा वेग वाढवता आला नाही. जी पहिली 2 षटकं राहिली मी निश्चित स्वरूपात गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने 60% राहील कारण ज्यांनी 12 बॉलचा खेळ फेकला, पॉवर प्लेची महत्त्वाची षटकं होती, त्यावेळेला त्यांनी अचूक गोलंदाजी केली, 1 विकेट देखील मिळवली. फलंदाज सुरेश जे स्ट्रायकिंग एंडला आहेत, ओपनिंग पेअरसाठी दाखल झालेत. ॲज अन फ्रंटलाईन बॅटर म्हणून तुमच्यावरती जी जबाबदारी आहे की संघाचं स्कोर कार्ड पुढे कसं घेऊन जावं ह्याच्याकडे तुम्हाला बारकाईने लक्ष द्यावं लागेल. या वेळेला आपण पाहू शकाल पुन्हा एकदा शरीरापासून दूर ठेवला. क्रिकेटचं अस्त्र, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं. वाईडिश पद्धतीचं शरीरापासून दूर ठेवणारी लाईन और लेंथनं गोलंदाजी होते. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय डॉट बॉल आलाय. गोलंदाज तयार. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न सॉफ्ट हँडने खेळलं. शॉट कव्हरचा खेळाडू फेकी करतील तत्पूर्वी आपण पाहतोय सिंगलला इथे कन्वर्ट होत असताना धावसंख्या 1 न फ्लाय होईल. 13 धावा. थेंबे थेंबे तळे साचे. सध्या प्रयत्न तो चालू आहे परंतु तुम्हाला मध्ये एक पावसाची मोठी सर आणावी लागेल जिथे मात्र पटकन तुमच्या धावसंख्या ग्राफ उंचावेल आणि त्या धावा या षटकात आपल्याला बघायला मिळतील का.
एका बाजूला कौशल श्रॉफ आहेत ज्यांच्याकडे भरपूर पोटेन्शियल आहे, चांगले धष्टपुष्ट यष्टीचे आहेत. जेव्हा वेळेला ते आले तेव्हा मी उल्लेख केला की इंजमाम उलकला लाजवतील ज्या पद्धतीने त्यांची शरीर बांधणी राहिली, यष्टी राहिली, परंतु ते फटके देखील येणं खूप गरजेची भूमिका असेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 14. 14 धावा धावफलकावरती आहेत. 14 ऑन दी स्कोर कार्ड. ह्या धावसंख्या फलकावरती आहेत. धावांची गती जर तपासून पाहिली तर अगदी मंद गतीने स्कोर कार्ड पुढे चाललाय. पुढचा बॉल पुदरलेनचा बॉल होता. क्षेत्ररक्षक आहेत तिथे प्रोटेक्शन देतील. तत्पूर्वी आपण पाहतात सिंगल मिळेल. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 15. 15 ऑन दी स्कोर कार्ड. धावफलक थोडंसं थांबलं गेलं आणि या धावांना इथून उंचावण्यासाठी कुठल्या तरी एका फलंदाजाला ड्रायव्हिंग सीटवरती बसावं लागेल. सध्या गाडी दुसऱ्या गिअरमध्ये आहे, तिला चौथ्या गिअरमध्ये डबल टॉपमध्ये कन्वर्ट करणं लाजमी आहे कारण धावा होणार नाहीत. चेंडू मात्र लॉंग स्टॉपला. क्षेत्ररक्षक बॅकवर्ड फाईन लेगचे होते, त्यांनी मात्र प्रोटेक्शन दिलं. बॉलला 1 बाउन्समध्ये प्रोटेक्शन मिळालं. फेकी आली, तदवरती सिंगलनं स्कोर कार्ड 16. चेंडूंचा खेळ झाला आत्तापर्यंत या षटकात 5. अगदी शेवटचा बॉल, तिसरं षटक. मी म्हटल्याप्रमाणे धावसंख्या इथे कंजूसीनं खर्च करतात गोलंदाज. आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न, शफल झाले आणि गोलंदाजानं फलंदाजाला पाहिलं की तुम्ही शफल झाले, त्यांची माइंडसेट रीड केलं, फॉलो केलं आणि तदनंतरचा हा चेंडू इथे चांगला हाताळला. अगदी वाईडिश पद्धतीचा हा चेंडू हाताळला ज्या वेळेला फलंदाज पुढे आले आणि तदनंतर आपण पाहतोय इथे हे षटक देखील चांगलं राहिलं. 3 षटकांचा खेळ पूर्णत्वाला गेला आणि धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली ती म्हणजेच 16 धावेंवरती. गणेश पाटील येत आहेत षटक क्रमांक 4 मध्ये. अगदी इथून हाणामारी स्वीकारावी लागेल, नाहीतर मग धावा होणार नाहीत. शेवटला तुम्हाला असं वाटायला नको की 6 षटकात भरपूर धावा कमी झाल्या, म्हणून जे काही करायचं आहे ते योग्य वेळेत करा. या वेळेला आपण पाहतायत पंच दर्शवतात, बोट आकाशाकडे उंचावलाय. बॅटची इनसाइड एज अँड गॉन. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. अनु फार्मा लिमिटेड खेळाडूंसाठी खेळ महोत्सव 2025 मध्ये सर्व कर्मचारी आणि खेळाडूंचं सहर्ष हार्दिक स्वागत. प्रथमेश आलेत का? ऑल राईट. प्रथमेश मात्र हे फलंदाज आपल्याला बघायला मिळत आहेत. मॅचला इथे 4थ्या षटकामध्ये आली. पहिलाच बॉल आउट स्विंग पाहायला मिळाला. काय गोलंदाजी गणेश पाटील यांची. चेंडू पडल्यानंतर काटा बदलणारी राहिली. बाहेरच्या दिशेने चेंडूने वळण घेतलं आणि वैविध्यता हे आपल्याला पाहायला मिळाली गोलंदाजीमध्ये. पहिला बॉल इन कटर, तदनंतरचा आउट कटर, पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. ऑन साईडला केला फटका अलॉंग दी कार्पेट. अगदी तिथे प्रोटेक्शन मिळेल. मिड विकेट वाईडिशला क्षेत्ररक्षक डीपमधून प्रोटेक्शन देतात. ॲक्युरेट फेकी असायला हवी जी मिळते आणि या अनेक गोष्टी बघायला देखील मिळाल्या. धावांची गती तपासून पाहिली तर फलकावरती आहेत 17 धावा. चेंडूंचा खेळ झाला या षटकातला 3 आणि 4था बॉल घेऊन गोलंदाज गणेश पाटील, फलंदाज सुरेश यांच्यासाठी. या वेळेला देखील आपण पाहतोय हा बॉल खेळलाय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहेत, योग्य क्षेत्ररक्षण राहिलं आणि क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहिलं ते म्हणजेच कौशिक यांना, ज्यांनी चांगलं क्षेत्ररक्षण देखील केलं. स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते 18 वरती. 4थं षटक आहे आणि आतापर्यंत या षटकात बॉल फेकून झाले ते म्हणजे 4. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. नुकता चालले फलंदाज प्रथमेश मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा होता, परंतु त्या बॉलवरती संपर्क झाला नाही. चांगलं षटक राहिलं. शेवटचं षटक. 6 षटकांचे सामने आपल्याला बघायला मिळतात. पुढील होणारा सामना क्वालिटी कंट्रोल आणि R&D ह्यांच्यातला महत्त्वाचा मॅच. पुन्हा एकदा फटका तोच खेळायचा होता. पंचांनी मात्र इथे षटक संपलं असं घोषित केलं. 4 षटकांचा खेळ पूर्णत्वाला गेला आणि 4 षटकांचा खेळ समाप्ती अखेर. धावसंख्या जाऊन पोहोचते 18 धावा. 12वा खेळाडू भरपूर इथून डोकं लावतायत की कुठला गोलंदाज असायला हवा, परंतु मैदानाच्या आतमध्ये जर आपण तपासून पाहिलं तर खऱ्या अर्थानं मॅच हँडल करणं थोडंसं कठीण असतं. निलेश जाधव यांना आपण पाहतायत
खऱ्या अर्थानं गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिली मॅच गोलंदाज तयार. निलेश जाधव यांना आपण पाहतायत सध्या गोलंदाजी ट्रॅक वरती. काय चेंडू हाताळला, जबरदस्त चेंडू. या पद्धतीची गोलंदाजी जर तुमच्याकडे असेल तर खऱ्या अर्थानं तुम्ही संघाचे स्लॉग मधले महत्वाचे गोलंदाज आहेत. चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय सुरेश यांना चाचपडण्यात कन्व्हिन्स केलं. यावेळेला बॅटची कड, चेंडू मात्र गली पॉइंटला. तिथून आपण पाहतोय सिंगल मात्र मिळते. या सिंगलनं 19 धावा या धावफलकावरती आहेत. अनु फार्मा लिमिटेड खेळ महोत्सव 2025 आजच्या सकाळच्या सत्रात सन्माननीय राजूभाई कोठाडिया सरांच्या माध्यमातून उद्घाटन झालं. विवेकभाई शाह आपल्याला पाहायला मिळाले, रितेशभाई शाह असतील. तदनंतर आपण पाहतोय कौशलभाई श्रॉफ यांना आपण पाहिलं. तदनंतर आपण पाहू शकाल दर्शन भाई यांना देखील आपण पाहिलं. तदनंतर डॉक्टर उदय सर होते, डॉक्टर संजय सरांना आपण पाहिलं. आणि सकाळचं सत्र अगदी महत्त्वाचं राहिलं. जिथे या स्पर्धेला सुरुवात झाली, उद्घाटन सोहळा महत्त्वाचा पार पडला. पुढचा बॉल, चांगला चेंडू बॉलला पुल केलंय. क्षेत्ररक्षक आहेत डीप मधून, काय झेल टिपलाय, अचूक झेल. विकेटचं पतन, फलंदाज बाद. नवीन फलंदाज सुहास, परंतु मागचा झेल गुंडप्पा यांचं अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी बॉलकडे शेवटपर्यंत हाय कोऑर्डिनेशन महत्त्वाचं राहिलं. शेवटपर्यंत बॉलकडे पाहत राहिले आणि तदनंतर योग्य रीतीने तो झेल टिपला. चेंडूला मात्र इथे स्टिअर केलंय. बॉल संख्या, धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर फलकावरती आता सध्या जाऊन पोहोचते 20 धावा. षटक क्रमांक 5 मध्ये गोलंदाज निलेश जाधव यांना आपण पाहू शकाल. इथे जर आपण तपासून पाहिलं तर निश्चित स्वरूपात सिंगल मिळते. धावसंख्या 21, 5 षटकांचा खेळ संपलाय. धावगती अगदी शांत राहिली. पहिल्या सामन्यामध्ये आपण 76 धावा पाहिल्या, परंतु दुसऱ्या मॅच मध्ये जवळपास आपण पाहताय एक लोएस्ट स्कोरिंग सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल की काय, हा देखील सध्याचा आता प्रश्न राहिलाय. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतात गोलंदाज निखिल बारी यांना आपण पाहू शकाल, जे गोलंदाजी ट्रॅक वरती आलेत. निखिल यांच्या मॅनेजमेंट कोट्यातील आपण पाहतोय हे दुसरं षटक आणि अगदी संघासाठी शेवटचं षटक. पुढचा बॉल आणि पहिला बॉल. यावेळेला हा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, प्रोटेक्शन मिळते. सिंगल मात्र मिळेल. सिंगलनं या सामन्यामध्ये फारसं वजन ठेवू शकत नाही फलंदाजी करणारा संघ आणि क्षेत्ररक्षण करणारा संघ देखील. सिंगल धाव जाते त्याचं त्यांना काहीच दुःख होत नाही, कारण त्यांना माहिती आहे की दुसऱ्या डावामध्ये आपल्याकडे फलंदाजी चांगली आहे. निखिल सारखा एक बेस्ट ऑलराऊंडर खेळाडू त्यांच्याकडे आहे. चांगला बॉल हाताळला, अगदी पायावरचा बॉल, बॉलला स्टिअर केलं. स्क्वेअर लेगचा खेळाडू शॉर्ट स्क्वेअर लेगला येतोय. गुंडप्पा ज्यांनी कॅच चांगला टिपला होता आणि तदनंतर आता फेकी देखील चांगली आली. धावसंख्या 2 काही रोखू शकत नाही आणि या धावसंख्या 2 आकार घेत 24 धावा या धावफलकावरती आहेत. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ फेकून झालाय. अनु फार्मा लिमिटेड खेळ महोत्सव 2025 आणि 5वं पर्व. एक साधी सुरुवात आज ब्रँड बनली, या स्पर्धेचं हे वैशिष्ट्य राहिलं. बॉलला उडवलं इनसाइड आउट. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल एक्स्ट्रा खेळाडू आहेत जे अतिशय उत्साहात आहेत की चेंडू ज्या ज्या ठिकाणी जातो त्या वेळेला त्यांना वाटतं की झेल टिपायला हवा, परंतु तो झेल टिपणं तेवढा सोपं नाही. बाल्कनीतून क्रिकेट बघणं आणि माईकवरती बोलणं पुष्कळ सोपं, परंतु मैदानाच्या आतमध्ये करणं तारेवरची कसरत अगदी कठीण. या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. या बॉलला अगदी खोलातला बॉल आणि धावसंख्यांचा जर विचार केला तर इथे आपण पाहतोय सिंगल मिळते. या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जर आपण पाहिली तर 27 धावा या धावफलकावरती आहेत. 4 बॉलचा खेळ झालाय. निखिल बारी यांचं कौतुक करावं लागेल.
सुरेश यांचा जर विचार केला आपण तर जवळपास 18 चेंडूंचा खेळ त्यांनी केला आणि 13 धाव्यांवरती खेळत आहेत. म्हणजेच यावेळेला पुन्हा एकदा रचनात्मक कलात्मक खेळायचं होतं. सिंगल इथे देखील मिळेल. पंच 22चे संकेत देत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय आता इथे सिंगल परिपूर्ण होईल, जाऊन पोचते ते म्हणजेच 28. शेवटचा बॉल. पुढील होणारा सामना एका बाजूला क्वालिटी कंट्रोल आणि एका बाजूला R&D दोन्ही कर्णधारांना विनंती करीन की आपण रिपोर्टिंग करा टॉससाठी. थँक्यू सो मच. धन्यवाद. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर फलकावरती लागली 29 धावा आणि 30 धाव्यांचं टार्गेट राहील. अगदी आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय रितेश शाह सर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून जी एक नवीन मशीन पिच कटर आपल्याला पाहायला मिळते त्याचं इनॉग्रेशन होईल आणि रितेश शाह सर मात्र तिथे असतील. या ब्रेकमध्ये आपण पाहतायत ते इनॉग्रेशन करणार आहोत. पिच कटर जी मशीन आपल्याला पाहायला मिळते आणि सन्माननीय रितेश शाह सर आहेत त्यांच्या माध्यमातून त्या मशीनचं तिथे उद्घाटन इनॉग्रेशन होईल. ओपनिंग सेरेमनी राहतील आणि सन्माननीय रितेश शाह सर तिथे आहेत. 29 धावा धावफलकावरती लागल्या आणि 30 धाव्यांचं टार्गेट ठेवलं. पुढील होणारा सामना क्वालिटी कंट्रोल आणि एका बाजूला R&D यांच्यातला अत्यंत महत्त्वाचा मॅच. परंतु पिच कटर मशीनचं इनॉग्रेशन सन्माननीय श्रीयुत रितेश शाह सर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या शुभ हस्ते आपण त्या मशीनचं इथे सुरुवात उद्घाटन आपल्याला पाहायला मिळतं. पिच कटर मशीन आपल्याला बघायला मिळतंय या या मैदानाकरिता. आपण पाहतोय मैदान अतिशय सुंदर. PTDSचं मैदान म्हटलं की प्रत्येक खेळाडूंचं स्वप्न असतं की या मैदानामध्ये खेळण्याची संधी आम्हाला मिळावी आणि अनुफार्मा लिमिटेड खेळ महोत्सव 2025चं सलग 5 वर्ष या मैदानाकडे असतात. म्हणजेच एक क्वालिटी एक जबरदस्त मैदान. या विभागात जर आपण पाहिलं तर या मैदानाची देखील भरपूर जुनी स्टोरी आहे की मैदान होतं कसं आणि मैदान झालं कसं. आज योग्य तसे पवेलियन याच मैदानातून पालघरला रिप्रेझेंट करणारा ज्याने भारताचं नेतृत्व केलं द लॉर्ड शार्दुल ठाकूर ज्यानं गबा सिरीज गाजवली आणि तदनंतर साईराज पाटील हार्दिक तामोरे असे अनेक खेळाडू सिद्धार्थ अक्रे असतील असे अनेक खेळाडू या मैदानाच्या आतमधून घडले गेले आणि तेच पिच कटर मशीनचं इनॉग्रेशन सन्मान्य रितेश शाह सर आहेत त्यांच्या शुभ हस्ते होते आणि एक अतिशय सुंदर असं मैदान जे खेळासाठी अगदी पोषक पूरक असं PTDSचं मैदान आणि त्या मैदानाकरिता आपण पाहतोय जी पिच कटर मशीन ज्याचं इनॉग्रेशन होत असताना आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तत्पूर्वी आता निश्चित स्वरूपात एक घेऊया पुढील मॅचचा टॉस. क्वालिटी कंट्रोल आणि R&D या दोन कर्णधार या.
चला तर आपण या सामन्यानंतर खऱ्या अर्थानं मुख्य व्यासपीठावरती स्वागत सन्मान हे देखील करणार आहोत, परंतु आता सध्या सामना देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. आपण पाहू शकाल 30 धावांचं असं माफक टार्गेट ठेवले. 6 बॉल 36 चेंडू असतील आणि 30 धावा तुम्हाला उभ्या करायच्या आहेत. या धावा होतील नाही होतील हे देखील तेवढंच महत्त्वाचं. क्वालिटी कंट्रोल QC आणि एका बाजूला R&D. हा सामन्याचा टॉस देखील होणार आहे. हॅलो 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 जर हॅलो जर कोणी नाश्ता करण्याचं बाकी असेल त्यांनी कृपया नाश्ता करून घ्यायचा आहे. थोड्याच वेळात हॅलो जर कोणी नाश्ता करायचे बाकी असतील त्यांनी कृपया नाश्ता करून घ्या. थोड्याच वेळात आता आपलं जे काउंटर आहे ते बंद होणार आहे. तरी प्लीज ज्यांनी कोणी बाकी असतील त्यांनी कृपया करून घ्याल. येस, सामन्याला इथे सुरुवात होईल. 30 धाव्यांचं मात्र आपण पाहतोय जे टार्गेट ठेवलंय त्या 30 धावा मात्र इथून चेज होतील, डिफेंड होतील, अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. सामन्याला तत्पूर्वी सुरुवात एका बाजूला शुभम आणि एका बाजूला आपण पाहताय सुभाष. तर गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतायत करण यांना. पहिलाच बॉल आपण पाहतायत पंचांचे 2 हात समांतर रेषेत, अर्थात व्हाईट बॉल आणि इथे व्हाईट बॉलनं मात्र आपण पाहू शकाल सुरुवात होते धावसंख्येची. बँकेत बॅलन्स कमी त्यामध्ये खर्च जास्त नाही चालणार. गरिबी में आटा गेला. तुमच्याकडे धावा कमी आहेत आणि ज्यामध्ये तुमचा खर्च जर असा स्वेअर असेल तर थोडा त्रास तुम्हाला जरूर होईल. ज्यावेळेला गतीमध्ये परिवर्तन, व्हेरिएशन, चेंज ऑफ द पेस, चांगला बॉल बघायला मिळाला आणि इथे मात्र आपण पाहतोय आता डॉट बॉल येतोय. 1 बॉल आणि 1 धाव ही धावसंख्या फलकावरती इथे उभी होते. 30 धाव्यांचा पाठलाग करत असताना बॅटिंग करणारा टीम आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच प्रोडक्शन E17. समोरच्या दिशेनं बॉलला उडवलंय. चेंडू बऱ्याच काळ हवेत, चेंडू नाही थांबणार. चेंडू सीमा रेषा पार, आलाय षटकार 6. जबरदस्त फटका, आसमानी टोला, अगदी समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड. आणि या फटक्यामध्ये होतं वजन आणि धावा तिथे मिळाल्या अर्धा डझन. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय धावसंख्या फ्लाय होते 6. शुभम जाधव यांच्यासाठी मितेश म्हात्रे यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. चांगला स्ट्रोक मात्र बघायला मिळाला शुभम यांचा. पुढचा बॉल या वेळेला पुन्हा एकदा हा बॉल चांगला हाताळला. बघा तुम्ही ज्या वेळेला खोलवर टप्प्याचे बॉल टाकता आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर ती गोलंदाजी स्लॉटमध्ये राहिली तर ते बॉल तुम्हाला पार्किंग प्लॉटमध्ये कायम बघायला मिळतील क्रिकेटच्या मैदानामध्ये. परंतु ही गोलंदाजी जर तुम्ही हाताळली, शरीरापासून दूर जर ठेवले तर चांगली गोलंदाजी. शुभमच्या प्रत्येक षटकाराला मितेश म्हात्रे यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज. गोलंदाज तयार. सॉफ्ट हँडनं केल्या, नरम हातानं, अगदी जेंटल पुशच्या साह्यानं सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते 8 वरती. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 8 धावा धावफलकावरती आहेत. खुश राऊत आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला जागृत असतील, कपिल पाटील असतील, अतुल असतील, जतीन किणी असतील. पाटील नेटवर्कची टीम आम्हाला पाहायला मिळत आहे. या वेळेला जर आपण पाहिलं तर फटका खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षक तिथून प्रोटेक्शन देतील आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते 9 धावा. 9 ऑन दी स्कोर कार्ड. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय, अगदी शेवटचा बॉल या षटकातला, जिथे धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 30 धाव्यांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकात 9 ते 10 धावा या तुमच्यासाठी जरूर एक चांगली सुरुवात आहे असं म्हणायला हरकत नाही. गोलंदाज तयार. सॉफ्ट हँडने खेळलाय, प्रेझेंट्स ऑफ माइंड. पहिल्या षटकात एक षटकार जरूर आला, धावा आल्या, त्या अनुषंगानं सिंगल डबलचा खेळ महत्वाचा आहे.
हॅलो हॅलो बंद झालाय. हॅलो हॅलो हा ओके. तर जाऊया मॅचकडे जिथे 30 बॉल आणि 20 धाव्यांची गरज आहे हा सामना जिंकण्याकरिता. गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. रितेश यांना आपण पाहतील. जॉईंट एमडी आपल्याला पाहायला मिळत आहेत या आपल्या फार्मा लिमिटेडचे. आणि खऱ्या अर्थानं रितेश शाह सर आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजी ट्रॅक वरती. 30 बॉल आणि 20 धाव्यांची गरज. दुपारचं 17ला इथे सुरुवात. अगदी प्रखर उन्हामध्ये इथे सामना जर आपण तपासून पाहिला तर आजच्या दिवसातला दुसरा. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल 30 बॉलचा खेळ बाकी, 20 धाव्यांची गरज. चला फिल्डिंग लावून घ्या. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजी ट्रॅक वरती. रितेश शाह सर ज्यांच्या माध्यमातून इनॉग्रेशन झालं पिच कटर मशीनचं. आणि क्षेत्ररक्षण लावण्यात आपण जास्त वेळ घेत आहे. बघा क्षेत्ररक्षणाचा व्ह्यू जर आपण तपासून पाहिला तर शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑन, मिड ऑफ, लॉंग ऑनला खेळाडू, मिड विकेटला प्रोटेक्शन, तदनंतर शॉर्ट मिड विकेटला एक खेळाडू, डीप स्क्वेअर लेगला एक खेळाडू. आणि धावसंख्या जर आपण पाहिली तपासून तर इथे मिळेल तुम्हाला. खऱ्या अर्थानं जर आपण तपासून पाहिली तर 2 धावसंख्या 2 आकार घेत फलकावरती धावा जाऊन पोहोचतात. त्या म्हणजेच आतापर्यंत अर्थात 12. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन. फ्लाईट बॉलला जास्त दिला आणि त्यानंतर फलंदाजाला कन्व्हिन्स केलं मोठ्या फटक्यामध्ये. परंतु चेंडू योग्य पिचिंगला होता आणि त्या अनुषंगाने जर आपण तपासून पाहिलं तर इथे डॉट बॉल येतोय. 12 धावा धावफलकावरती आहेत. 30 धाव्यांचं टार्गेट छोटं टार्गेट राहिलं आणि त्या टार्गेटचा पाठलाग करत असताना सध्या प्रोडक्शननी 17 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. फुदरलेनचा बॉल, परंतु या बॉलवरती देखील आक्रमण करता आलं नाही. खऱ्या अर्थानं प्रयत्न तोच होता की मोठ्या स्ट्रोकला इथून कन्वर्ट कसं करता येईल, परंतु ते विशेषतः बघायला मिळालं नाही. गोलंदाज तयार गोलंदाजी ट्रॅक वरती. धन्यवाद उत्कर्ष. यापुढील होणारा सामना प्रोडक्शन E18 वर्सेस क्वालिटी ॲश्युरन्स या दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. तुषार पडवळे आणि भावेश मुदलियार यांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे लगेचच. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर आता सध्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 18 धावसंख्येवरती. अवघ्या 12 धाव्यांची गरज आहे हा सामना जिंकण्याकरिता. एका बाजूला हेड ऑफिस आणि एका बाजूला प्रोडक्शन E17 या संघाचा दबदबा विथ द बॅट विथ द बॉल या दोन्ही विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. बॅटिंग करत असताना देखील मोठे फटके अगदी जलद गतीने शोधलेत त्यांनी. या वेळेला पुल केलाय, पुल सक्सेसफुल, वंडरफुल, सुपर टायमिंग. 6 अवघ्या 6 धाव्यांची गरज. काय कमालीचा फटका खेळला आणि त्यावरती 6 धाव्यांची मोहर उमटली. अवघ्या 6 धाव्यांची गरज आहे. भाई थोडा मॉनिटर खोल ना डीजे. हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक टेस्ट, हॅलो हॅलो आणखीन थोडा हलका, हॅलो हॅलो चेक. धन्यवाद. धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 24 वरती. अवघ्या 6 धाव्यांची गरज आणि गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजी ट्रॅक वरती. सुरेश ज्यांनी फलंदाजी करत असताना 18 बॉलचा खेळ केला परंतु विशेषतः धावा त्यांच्या बॅटमधनं आल्या नाही. आता इथे 6 धावा डिफेंड करायची आहेत परंतु 24 बॉल आहेत. थोडंसं कठीण आहे समीकरण. ह्या धावा 6 धावा आटोक्यात आणणं इथून तुम्हाला फक्त एकच आणि शेवटची अशा अपेक्षा की प्रत्येक बॉलवरती विकेट, आणि ते एवढं सोपं नाही.
6 धाव्यांची गरज, गोलंदाज तयार होतील हेड ऑफिस या संघाकडनं. सुरेश पहिलाच बॉल, काय चेंडू हाताळला. पंचांकडे मागणी, बॅटची कड आणि फलंदाज इथे बाद. थँक्यू सो मच. सुभाष मात्रेच्या प्रत्येक षटकाराला मी यापुढील होणारा सामना प्रोडक्शन E18 आणि क्वालिटी अश्युरन्स. प्रोडक्शन E18 ने टॉस जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. QA आपण बॅटिंगसाठी तयार राहायचं आहे. येस, धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर खऱ्या अर्थानं 6 धाव्यांची गरज. नवीन फलंदाज निलेश यावेळेला बॅटिंग मध्ये व्यवस्थित प्रभावी केलं नाही, परंतु गोलंदाजीमध्ये अचूक गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाज. आणि या वेळेला जर आपण पाहिलं तर चेंडू इंटू द गॅप मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु चेंडू सीमारेषा पलीकडे. 4. थँक्यू सो मच. अवघ्या 2 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्याकरिता आपल्याला पाहायला मिळतील. फक्त 2 धावा आणि विजयाचा इथून निश्चित स्वरूपात शंखनाद फुंकतील. या हॅलो आपण पाहतोय अगदी खोलचा बॉल होता आणि जिथे मात्र आपण पाहतोय या षटकात जर आपण तपासून पाहिलं तर 4 बॉलचा खेळ झालाय. 1 चौकार जरूर आला, परंतु बाकीचे 3 बॉल ज्यांनी कमालीचे हाताळले. धावसंख्यांचा जर विचार केला फलकावरती 28. अवघ्या 2 धाव्यांची गरज. फलंदाज तयार. पंचांचे 2 हात समांतर रेषेत आलेत. वाईट बॉल आपल्याला बघायला मिळतोय आणि जवळपास इथून विजयाचा झेंडा रोवण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या फलंदाजाला परत पाठवलं. आता अवघ्या 1 धावेची गरज आहे. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर सध्या फलकावरती 29. फक्त आणि फक्त जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. फक्त 1 धाव इथून परिपूर्ण केली तर मग विजयाचा सुगंध आणि दुसऱ्या धावामध्ये फेरी कन्फर्म आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाज तयार. खोलवर टप्पाचा बॉल होता. अतिशय चांगल्या पद्धतीने या बॉलची पिचिंग राहिली आणि षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिलं तर आतापर्यंत हे चालू आहे, अर्थात 3रं. आणि चेंडूंचा खेळ जर आपण तपासून पाहिला तर 5 बॉल. फक्त 1 धावेची गरज आहे. जवळपास विजयाचा इथे सुगंध दरवळतोय बॅटिंग करणाऱ्या टीममध्ये, कारण ज्यांनी खऱ्या अर्थानं चांगली फलंदाजी केली. फलंदाजी गोलंदाजी या दोन्ही डिपार्टमेंटमध्ये ज्यांचा दमखम राहिला. आता फक्त 1 धावेची गरज. चांगला बॉल. षटक संपलंय. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 3चा खेळ संपला. आता 18 बॉल आणि 1 धावेची गरज. गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवरती करण आणि फक्त 1 धावेची गरज. तदनंतर या मॅच नंतर आपण उद्घाटन सोहळा ज्या वेळेला आमचे प्रमुख पाहुणे होते त्यांचा मात्र स्वागत सन्मान हे निश्चित स्वरूपात आम्ही करणार आहोत. इथे विजयाचा झेंडा रोवला.